हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 36 साईजचा हा क्रॉस पट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं बघू शकता मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर इथं बघा खालच्या साईडला कापड जे आहे तर ते खालीवर आहे। तर इथं आपण एक लाईन आखून घेऊया, म्हणजे जी पण आपण माप इथं टाकणार आहोत तर ती चुकायला नको यासाठी। तर इथं बघा आता लाईन आखून घेते मी। तर एका ताईची कमेंट आलेली होती की 36 साईजचा क्रॉसपट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवा म्हणून। तर इथं बघा आपण पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो इथं डायरेक्ट कापडावरती कटिंग करतोय। तर त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथं बंद बाजूकडून ब्लाउजची उंची टाकायची आहे। तर जी उंची तुम्ही ब्लाउजवरनं माप घेतलं असेल तर ती इथं टाकायची आहे। तर 15 इंच इथं मी ब्लाउजची पूर्ण उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला 5.5 इंच इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे, 5.5 इंच। तर तिथं सुद्धा बघू शकता मी उंची आहे ती 15 इंच मोजून घेतलेली आहे। आता शोल्डर आहे तिथं बघा लाईन आखून घेऊया आपण या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा जिथं शोल्डरचं माप टाकलेलं आहे तिथून खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंच आणि ते सुद्धा मोजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा जोडून घ्यायचा आहे। आता इथं बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9 इंच। 36 साईजचा हा ब्लाउज आहे त्यासाठी। त्याच्यानंतर बघा मी इथं शिलाई मार्जिन जे आहे तर ते इथं मी 1.5 इंच घेते। तर तुम्ही इथं 2 इंच सुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता। तर पहा मी या पद्धतीने आता छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन टोटल आपलं इथं बघा 10.5 इंच झालेलं आहे। तर कमरेच्या साईडला सुद्धा 10.5 इंच या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे आणि दोघं पॉईंट आपण अशा पद्धतीने जोडून घेऊया। आता इथं बघा आपल्याला पाठीमागच्या भागाचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो इथं द्यायचा आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला इथं पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे। तर त्यासाठी जेवढा मुंडा घेतला असेल त्याचे निम्मे घ्यायचा आहे। आता इथे बघा 6 इंच आपण मुंडा घेतला म्हणून मी 3 इंच वरती मार्किंग केलं। त्याच्यानंतर 1.5 इंच वरती आपल्याला अशा पद्धतीने बघा मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर हे तिघं पॉईंट आलेले आहे तर ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे। तर बघू शकता इथं मुंड्याचा शेप मी या पद्धतीने देऊन दिलेला आहे। आता इथे बघा पाठीमागच्या भागाची आपण कटिंग करून घेऊया। तर जशी मार्किंग केलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे। तर पहा इथं मी जो पाठीमागचा पार्ट आहे तो, त्याच्यानंतर इथं आपण बाहीची कटिंगसुद्धा डायरेक्ट कापडावरती पाहणार आहोत। तर अशा पद्धतीने बघा आता कटिंग करून घेऊया। खालच्या साईडला आपण बघा इथं एक्स्ट्राची जी पट्टी आखलेली होती, म्हणजे कापड खालीवर होतं त्यासाठी, तर ती सुद्धा इथं मी कटिंग करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा आपल्याला आता इथं बाहीची कटिंग पाहायची आहे। तर अस्तर कसं ठेवायचं ते बघूया। तर ते बघा इथं जी खुली बाजू आहे कापडाची तर ती माझ्या साईडने ठेवलेली आहे मी आणि व्यवस्थित अशी एकमेकांवरती काठ ठेवायची आहे, म्हणजे बाही आहे ती चुकणार नाही त्यासाठी। तर व्यवस्थित बघा इथं मी या पद्धतीने ठेवून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला बघा 4 पदरी घडी घालायची आहे बाहीची कटिंग करण्यासाठी। तर आपलं बघा इथं 10.5 इंच छातीची घडी घेतली होती, तर 1 इंच मायनस करून आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे। तर 9.5 इंच छातीची घडी घेतली होती। छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन टोटल आपले 10.5 इंच झाले होते, त्याच्यामधून 1 इंच मायनस केलं मी, म्हणजे आपल्या इथं 9.5 इंच बाहीची घडी येईल। तर 4 पदरी घडी घालून आपल्याला 9.5 इंचची अशी घडी टाकून घ्यायची आहे बाहीसाठी। आता बंद बाजू आहे त्या साईडने बघा बाहीची लांबी तुमची जेवढी असेल तेवढी इथं टाकायची आहे। तर तयार बाही मला इथं बघा 10.5 इंच पाहिजे, तर त्यासाठी इथं मी 11.5 इंच वरती मार्किंग करून घेतलेलं आहे। दोघं साईडने मोजून घ्यायचे व्यवस्थित बघा। तर या पद्धतीने बघा दोघं साईडने मोजून घेतलं मी, म्हणजे आपण इथं आता बॉक्स तयार करून घेऊया बाही कशी काढायची त्यासाठी। तर वरून बघा आता मुंड्याचा शेप देण्यासाठी 3.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतली। आता आतल्या साईडला आपण 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर इथे बघा खुल्या बाजूकडून 3.5 इंच घेतलेला आहे आणि आतल्या साईडला 2 इंच। तर अशा पद्धतीने आता आपण इथं लाईन आखून घेणार आहोत तिरकस। तर हा पॉईंट आणि हा पॉईंट असा जोडून घ्यायचा आहे। तर पहा या पद्धतीने। त्याच्यानंतर बघा जी तिरकस लाईन आखलेली आहे तर तिला 3 पॉईंट घ्यायचे आपल्याला 2-2 इंचाचे। तर अशा पद्धतीने बघा त्याच्यानंतर पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 पॉईंट आहेत त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे। बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं। त्याच्यानंतर जो पुढचा मुंडा आहे आपला तर त्याचा शेप द्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने तर व्यवस्थित असं दोघं मुंड्याचे आपण इथं आकार देऊन द्यायचे आहे। तर बघू शकता दोघं आपण व्यवस्थित असे आकार देऊन दिले। त्याच्यानंतर खाली बघा जेवढं दंडगेरचं माप असेल तेवढं टाकायचं आहे।
तर 5.5 इंच इथं मी दंडघेर घेतलेला आहे. त्याच्यानंतर शिलाई मार्जिन इथं मी 2 इंच घेतलेली आहे. आता व्यवस्थित असं बघा लाईन आखून घेतली आणि आपल्याला आता कटिंग करून घ्यायची आहे. तर कटिंग करताना बघा सर्वात पहिले जो वरचा आकार आहे बाहीचा, तर तो सर्वात पहिले इथं कटिंग करायचा आहे. जसं मार्किंग केलेलं आहे तसं. तर या पद्धतीने बघा मी वरच्या साईडने जो आकार होता तो कट करून घेतला. त्याच्यानंतर आपण तिरकस लाईन आखलेली होती ती कट केली. आता इथं बघा बाही ओपन करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं पुढचा मुंड्याचा जो आकार आहे तर तो इथं कटिंग करायचा आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता इथं बाहीसुद्धा आपली आता इथं कटिंग झालेली आहे. आता इथं बघा मी पेपर घेतलेला आहे. आता पेपरवरती बघा आपल्याला पुढच्या भागाची जी कटिंग आहे तर ती बघायची आहे. तर त्यासाठी इथं बघा व्यवस्थित असं मी पेपर घेतलेला आहे. सिंगल पेपर आहे कारण आपण पाठीमागचा पार्ट इथं पहिले कटिंग करून घेतलेला आहे. तर बघा 15 इंचवरती आपल्याला इथं मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला पफ येण्यासाठी व्यवस्थित असं तर 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे बघा या पद्धतीने. म्हणजे 2.5 इंचाचा तेवढं इथं गॅप सोडायचा आहे आपल्याला. बॉक्स तयार करायचा आहे. तर जेवढी उंची घेतलेली आहे तेवढं आपण इथं बघा 2.5 इंचाचं या पद्धतीने लाईन आखून घेऊया व्यवस्थित असं. तर बघा इथं मी या पद्धतीने लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर बघा जी लाईन आखलेली आहे तर तिथं आपल्याला बघा शोल्डरचं इथं माप टाकायचं आहे. तर सर्वात पहिले इथं लाईन आखून घेऊया आपण. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर ती 2.5 इंचची पट्टी सोडून आपल्याला तिथं बघा 5.5 इंच शोल्डरचं माप घेतलं मी. त्याच्यानंतर मुंडा 6 इंच, तर तो सुद्धा व्यवस्थित चेक केला. त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा अशा पद्धतीने जोडायचा आहे आणि छातीचा चौथा भाग अधिक शिलाई मार्जिन इथं घ्यायची आहे. 9 इंच आपण छातीचा चौथा भाग घेतला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तर या पद्धतीने आता दोघं पॉईंट जोडून घेतले. त्याच्यानंतर खालीसुद्धा 10.5 इंच घेतले बघा कमरेच्या साईडला आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे बघा पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आपल्याला 1 इंचावरती. आता जेवढा मुंडा होता त्याचा निम्मे घ्यायचा आहे 3 इंच. व्यवस्थित असं बघा आता इथं आकार देऊन द्यायचा आहे. तर पाठीमागच्या मुंड्याचा आपण आकार दिला. आता हा पुढचा जो पार्ट आहे त्याची कटिंग करतोय आपण. तर त्यासाठी पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा. तर इथं बघा आपण 2.5 इंच तेवढी पट्टी सोडली. 5.5 इंच शोल्डर घेतलं. 6 इंच पुढचा म्हणजे मुंडा आहे तो घेतला. 1 इंचवरती आपण पुढचा मुंड्याचा शेप दिला. 9 इंच छातीचा चौथा भाग अधिक शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आता पुढचा गळा घेण्यासाठी इथं बघा 6.5 इंचवरती मार्किंग केलं. 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आणि जो पुढचा गळा आहे त्याच्यासाठी बघा या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असं. आता बघा जो शेप तुम्हाला आवडेल तो तो इथे द्यायचा आहे. तर इथे मी सिंपल असा गोल गळा घेतलेला आहे. तर 2.5 इंच इथं गळा रुंदी आपण घेतलेली आहे. तर सर्वात पहिले बघा आपण कटिंग करून घेऊया म्हणजे तुम्हाला इथं मापं टाकायला मला सोपं जाईल आणि तुम्हालासुद्धा व्यवस्थितपणे इथं समजेल. तर जेवढं इथं मार्किंग केलेलं आहे तेवढं मी इथं कटिंग करून घेते. तर बघा इथं व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे. तर जसा गोलाकार शेप आपण इथं मुंड्याला दिलेला आहे तसं सेम इथं कटिंग करायचं आहे. एक्स्ट्राचा पार्ट होता तर मी इथं कट करून घेतलेला आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढच्या भागाची इथं मार्किंग करायची आहे. तर गळ्याच्या तिथून तर खालीपर्यंत बघा अशा पद्धतीने जसं मी इथे तुम्हाला दाखवते आहे तसं एक लाईन आखून घ्यायची आहे. तर इथं बघा या पद्धतीने मी लाईन आखून घेतलेली आहे. आता उभा जो टक्स आहे तर तुम्ही जो ब्लाऊजवरनं घेतला असेल तर तो इथं घ्यायचा आहे. तर 11 इंचवरती मी इथं मार्किंग करून घेतली उभी मार्किंग. त्याच्यानंतर आडवी मार्किंग बघा जी तिरकस लाईन आखलेली आहे तिथून जिथपर्यंत आपण जो उभा टक्स घेतलेला आहे तिथपर्यंत 4.25 इंच घ्यायचा आहे. या पद्धतीने आता खाली लाईन आखून घेतली बघा. तर इथं शोल्डरपासून आपण इथं या पद्धतीने 11 इंचवरती मार्किंग केलं आहे आणि आडवी मार्किंग आपण 4.25 इंच घेतलेली होती. तर तुम्हाला समजायला पाहिजे यासाठी इथं बघा या अशा पद्धतीने मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते. तर उभा टक्स आपण 11 इंच घेतला. त्याच्यानंतर आडवी मार्किंग आपण इथं म्हणजे आडवा टक्स आहे तर तो आपण 4.25 इंच घेतला आहे. 4 इंच आणि अर्ध्यापेक्षा कमीमध्ये 2 लाईनी घ्यायच्या आहे म्हणजे 4.25 इंच. आता जी तिरकस लाईन आखलेली आहे तिथं बघा 2.5 इंचवरती मार्किंग करायची आहे. त्याच्यानंतर मुंड्याकडे 2 इंच घ्यायचं आहे क्रॉसपट्टीसाठी. आता सेंटरला बघू शकता इथं लाईन आखलेली आहे आपण. तर तिथं बघा खालून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे तिघं पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने आता जोडून घ्यायचे आहे. हे बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं.
तिघं पॉईंट जोडून घेतलेले आहे. त्याच्यानंतर बघा जो आपल्याला प्रिन्सेसचा इथं टक्स द्यायचा आहे तर त्यासाठी इथं 1.25 इंच घेतलेला आहे. 1 आणि 2 लाईनी घ्यायच्या आहे म्हणजे 1.25 इंच. तर दोघं साईडला 1.25 इंचवरती मार्किंग केलं आणि मधला जो टक्स असतो आपला म्हणजे पफ येण्यासाठी तर तो इथं घ्यायचा आहे बघा. तर इथं 1 इंच घेतलं आणि 1 आणि इथं 2 लाईनी घेतलेल्या आहे म्हणजे 1.25 इंच. आता एक सिंपल असा आपल्याला प्रिन्सेसचा जो शेप असतो तर तो इथं देऊन द्यायचा आहे. तर बघू शकता इथं आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये 36 साईजचा क्रॉसपट्टीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची इथं कटिंग पाहतोय. तर हवं तर तुम्ही इथं बघा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि आकृती आहे ती वहीमध्ये काढून ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर कटिंग करायला ब्लाऊज सोपं जाईल. आता जेवढी मार्किंग केलेलं आहे तेवढं कटिंग कशी करायची ते पाहूया. तर सर्वात पहिले बघा जी क्रॉसपट्टी आपण काढलेली आहे तर ती इथं कट करून घ्यायची आहे. तर आपण वाढीव क्रॉसपट्टी आहे ती नंतर काढणार आहोत. तर सर्वात पहिले बघा मी क्रॉसपट्टी आहे ती कट करून घेतली. त्याच्यानंतर बघा जी तिरकस लाईन होती तर ती इथं कटिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर पुढचा गळा आहे तर तो अशा पद्धतीने कटिंग करायचा आहे. पुढचा गळासुद्धा बघा तुम्ही आवडीनुसार इथं घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा मधले जे आपण दोघं पार्ट आहे म्हणजे प्रिन्सेसची जी कटोरी आहे ती आणि इथं साईड पार्ट आहे तर तो इथं सेपरेट करून घ्यायचा आहे. तर पहा इथं मी या पद्धतीने आता कटिंग करून घेते. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता दोघं पार्ट आपण सेपरेट करून घेतले. तर इथे बघा क्रॉसपट्टी कशी वाढवायची ते पाहूया. तर छातीची घडी इथं बघा 10.5 इंच घेतली होती तर अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे 11 इंच इथं मी आडवी मार्किंग करून घेतली क्रॉसपट्टीसाठी. त्याच्यानंतर बघा एका साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला 3 इंचवरती मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी आहे ती वाढवायची आहे. त्याच्यानंतर बघा सरळ अशी लाईन आखून घेते मी आणि जसा आपण बघा शेप देतो क्रॉसपट्टीला तर त्या पद्धतीने क्रॉसपट्टीला शेप देऊन द्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं जशी लाईन आखलेली आहे तसं मी इथं कटिंग करून घेते. तर जेवढे पार्ट आहे तर तेवढे बघा आता आपल्याला ब्लाऊज पीसवरती ठेवून कटिंग करायची आहे. तर बघा या कापडमध्ये म्हणजे अस्तरचा पीस आहे हा तर त्याच्यावरती आपण बाही आणि साईड पार्ट म्हणजे मागचा भाग होता तर तो इथं कटिंग करून घेतलेला आहे. आता पुढचे जे पार्ट आहेत तर ते कटिंग करायचे आहे. तर इथं बघा क्रॉसपट्टी आहे ती अशा पद्धतीने मी आखून घेते आणि मार्किंग करून झाल्यावरती आपल्याला कटिंग करायचं आहे. तर सर्वात पहिले बघा क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊया म्हणजे साईड पार्ट आणि इथं कटोरी आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. तर इथे बघू शकता हे दोघं पार्ट इथे घेतलेले आहेत. जसं ॲडजस्ट होत असतील तर तसे इथे मी कटिंग करून घेते आता. तर इथे बघा पार्ट आहे ते कसे बसत आहे त्याच्यावर आहे ते. तर व्यवस्थित असं फिरून बघायचं आहे जसं ॲडजस्ट होत असेल तसं. तर इथं बघा मी हा पार्ट आहे तर अशा पद्धतीने ठेवून घेतला प्रिन्सेसचा जो आणि ज्या भागाला बघा आपण दोघं पार्ट जॉईंट करतो तर त्या साईडला आपल्याला अर्धा इंच एवढं वाढवायचं आहे. तर बघू शकता मी एक्स्ट्राचं मार्जिन तिथं घेऊन घेतलेलं आहे. तर कारण बघा दोघं जे पार्ट आहे तेव्हा जोडताना ते कमी पडायला नको तर त्यासाठी आपण शिलाई मार्जिन आहे ती एक्स्ट्रा घ्यायची आहे दोघं पार्ट जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा. तर अशा पद्धतीने बघा कटोरी जी आहे ती कट करून घेतली. त्याच्यानंतर बघा साईड पार्ट आहे तर त्यालासुद्धा आपल्याला इथं शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे अर्धा इंच. तर सर्वात पहिले बघा इथं जे मार्किंग करायची ते करून घेऊया आपण. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण जो पार्ट जॉईंट करणार आहोत तर तिथे आपण वाढवणार आहोत. तर इथं बघा या साईडला आपली इथं कटोरी जॉईंट होणार आहे तर त्यासाठी इथं बघू शकता मी अर्धा इंच तेवढं मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. आता कटिंग करून घेऊया आपण. तर जसा मार्किंग केलेला आहे सेम तसंच आपण कटिंग करायचं आहे. तर पेपर पॅटर्न तयार करताना जसं आपण कटिंग केलं सेम आपण तसंच कटिंग करायचं आहे. फक्त ज्या ठिकाणी दोघं पार्ट जॉईंट करतो तिथे फक्त अर्धा इंच वाढवायचा आहे. आता बघा ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे मी आणि तो आहे बघा सरळ बाजूने ठेवायचा आहे आपल्याला. आता बघा बंद बाजूकडून मी पाठीमागचा पार्ट आहे तर तो इथे ठेवून घेतला आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर सोडून इथं मी कटिंग करून घेते म्हणजे जोडताना ते अस्तर आणि कापड जोडताना आपल्याला सोपं पडतं. तर त्याच्यानंतर काठ आहे तर त्या साईडला बघा आपल्याला बाही ठेवायची आहे अशा पद्धतीने. आता त्याच्यानंतर बघू शकता इथं पुढचे पार्ट आहे तर ते जसं ॲडजस्ट होत असतील तशा पद्धतीने ठेवायचे आहे. तर बघा इथं साईड पार्ट आहे तो इथं व्यवस्थित आपला ॲडजस्ट झालेला आहे आणि क्रॉसपट्टी तिच्या खाली या साईडला ठेवलेली आहे मी. तर इथे बघा जेवढे पार्ट आपले इथं अस्तरची कटिंग केलेले होते तर ते मेन कापडावरती सरळ बाजूने ठेवायचे आहे बघा. ब्लाऊज पीसचा कापड सरळ ठेवायचा त्याच्यावरती सर्व पार्ट व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आणि आपल्याला अशा पद्धतीने 1/2 इंच किंवा अर्धा इंच कापड सोडून कटिंग करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।